आज फादर्स डे होता. जे माझ्याकडे नंबर आहेत त्यापैकी खूप साऱ्या नंबरवर खूप सारे मॅसेज होते. माझ्या सक्सेसमध्ये, प्रत्येक सक्सेसमध्ये माझ्या वडिलांचा हात आहे. माझे देवतुल्य वडील, त्यांना माझे शतशः नमन वगैरे वगैरे खूप खूप सारे मॅसेज होते. पण वास्तविक पाहता तसं दृश्य दिसतच नाही. कारण खूप खूप व्हिडिओ आहेत की आईची या वडिलांची महती, आईबापांची सेवा करा वगैरे कीर्तनकार सांगतात. यूट्यूबला पहा, इतर कुठले पण चॅनल असतात त्याच्यावर ते व्हिडिओ बघायला मिळतात की आईवडिलांची सेवा करा, आईवडीलच पहिले दैवत आहेत. काही ठराविक ज्योतिषी पण सांगतात, ब्राह्मण पण सांगतात की सूर्य तुमचा वडील आहे आणि आई ही मनाची कारक आहे, म्हणजे चंद्र. तर आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा. पण असं काही चित्र दिसत नाही. कीर्तनकार किती ओरडून ओरडून थकलेत आणि व्हिडिओवाले पण त्यांचे व्ह्यूज ढिगाणी झालेत. पण असं कुठे दिसत नाही की कुणी मुलगा सुधारला आहे किंवा आईवडिलांच्या काही चुका असतील त्या माफ केल्यात वगैरे आणि त्यांचं खूप गुण्यागोविंदांनी चाललं आहे. जनरली 90% लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत की आईवडिलांचं आणि मुलाचं जमत नाही. माझ्या माहितीत अशी शेकडो उदाहरणं आहेत. होतात आईवडिलांकडून काही चुका. पण काही आईवडील असे म्हणजे जे कोणीच करू शकत नाही असं केल्यासारखे मुलं म्हणतात की माझ्या आईवडिलांनी एवढं केलं वगैरे. पण तसं वागणुकीतून दिसत नाही. तर जे काय आहे ते आहे. मला हे वाटतं की वयस्कर लोकांनी फार अपेक्षा ठेवू नयेत. आपण कमावण्याची क्षमता असेल तर कोणावरला अवलंबून राहू नये. मुलांना त्यांचे प्रॉब्लेम्स असतात. युग फास्ट निघलेले आहे आणि या फास्ट दिवसात जास्तीत जास्त पैसे कमवणे आणि वेळ आपला स्पेंड करणं हे त्यांना जमत नाही. तर आईवडिलांनी पण त्यांच्याकडून फारशा अपेक्षा करू नयेत. सुधरावं. आपण कमावण्याची क्षमता असेल तर कमावं. नाही तर खूप सारे मार्ग आहेत. त्या मार्गाने आपलं जीवन यापन करावं. सोपे मार्ग आहेत कमावण्याचे. तर असं वाटतं की पितृदिन, मातृदिन काहीही असलं तरी पण जग बदलणार नाही. जसं चालायचे तसेच चालणार आहे असं मला वाटतं. ओके.